त्या जिल्ह्यात झाले ना। आणि त्याच्यामधला जो आरोपी एक पकडलेला आहे तो अभिमन्यू पवार, आमदार अभिमन्यू पवार यांच्या जवळचा एकदम कार्यकर्ता आहे, त्यांच्या जवळचा एकदम कार्यकर्ता आहे। म्हणून त्या अभिमन्यू पवारची सुद्धा त्यांना त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जो यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे 302चा, तशाप्रमाणे सुद्धा याच्यावर व्हायला पाहिजे। का नाही? त्यांनी साधी जाऊन तिथं त्या लोकांची तिथल्या त्या मुलाच्या आईवडिलाचं समाधान केलं नाही, भेटून सुद्धा का गेले नाही त्या ठिकाणी? अभिमन्यू पवारला बीडला येता येतं आणि तिथं जवळजवळ तिथं त्याच्या गावाला जाता येत नाही का? त्याच्या मतदारसंघापासून फार झालं ते 50-60-70 किलोमीटर असेल, इकडे 200 किलोमीटरवर येता येते आणि त्या ठिकाणी त्यांना 50-60 किलोमीटरवर जाता येत नाही का? अभिमन्यू पवारजी, हे तुमचं किती चूक आहे। म्हणून यांच्या